तू मला चुकीचं ठरवलंय। आजही माझ्या आयुष्यातला सगळ्यात महत्त्वाचा निर्णय, पण तुला तो चुकीचा वाटतो म्हणून तो बदलायचा का? म्हणून प्रत्येक वेळेस मीच का माघार घ्यायची? आज तर तू कहर केला जाईल। माझा निर्णय बदलायला मी तयार नाही म्हणून तू जीवाची धमकी दिली। नाही आई, मी आई 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 काय होतंय? हा आई आई साक्षी आई 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 काय होतंय? साक्षी आई विक्रमादित्य कुठे आहे तेवढं सांग। आणि तू सांगितलं नाहीस तरी आम्ही त्यांना शोधून काढू। मात्र नंतर जेव्हा तू किडनॅप होशील तेव्हा तुझा पत्ता प्रत्यक्ष परमेश्वरालाही लागणार नाही। हे असं तुम्हाला धमकी देताना बघून आम्हाला खूप बरं वाटतं हो। त्या समोर येणाऱ्या प्रत्येकाला तुम्ही असंच ट्रीटमेंट देता। पण लक्षात ठेवा, या टाउनवर तुमचं दादागिरी चालण्याचं दिवस आता गेलं। हे डेमोक्रेसी आहे। आणि दुसरं म्हणजे त्या विक्रमादित्यच्या केस मध्ये आधीच तुमचं लागलं वाट। त्यात आणखीन बदनामी अंगावर कशाला घेता हो? तुला फक्त 2 दिवसाची मुदत देतो, 2 दिवसाची। एवढ्यात जर विक्रमादित्य परत आले नाही तर तुझं काही खरं नाही। बहिणी कसं वाटतं आता? आई माझं चुकलं, मी तुला बोलायला नको होतं। आय एम सॉरी। देऊ, मला जे योग्य वाटलं ते मी बोलले, पण तू आमचं म्हणणं लक्षातच घ्यायचं नाही असं ठरवलं असशील तर मग कोण काय करणार त्याला? तू त्यावेळी जे बोललीस ना ते मी कधीच विसरणार नाही। अगं तुझ्या निर्णयावर आज आपल्या सगळ्यांचं आयुष्य अवलंबून आहे, पण तरीही तू तुझ्याच मनासारखं करायचं असं ठरवलं असशील तर मग आम्हीही आता यापुढे दैवावर हवाला ठेवून जगायला मोकळे। आई प्लीज असं नको ना बोलूस। तू मला अशी विनंती करून काहीच फायदा नाहीये। उद्या आमच्या जीवाचं काही बरं वाईट होईल याहीपेक्षा आई म्हणून तू मला समजून नाही घेऊ शकलीस याचंच खूप वाईट वाटतंय। साक्षी, उद्या आईला जर काही झालं ना तर मी स्वतःला कधीच माफ करू शकणार नाही। हे बघ, एकदा का आईने आता डोळे उघडले ना की मी आईला सांगून टाकेन। मी तिला सांगेन, ती जे सांगेल ते मी करायला तयार आहे। देव, तू काय बोलतेस? ह्याचा अर्थ तुला कळतोय? हो आई, तुझी इच्छा होती ना माझं 23 ऑक्टोबरला लग्न व्हावं, तसंच होईल। मी सोहनशी लग्न करायला तयार आहे। मी सोहनशी लग्न करायला तयार आहे। तू खरं बोलतेस? आई, देव खरंच बोलते। अगं तुला कल्पना नाहीये, तुझ्या या एका निर्णयाने तू आपल्या सगळ्यांबरोबरच विक्रमचाही जीव वाचवलास। मी खूप खुश आहे, म्हणजे मला शब्दात नाही सांगता येत आहे। पण देऊ, तू आता तुझ्या या निर्णयावर ठाम राहा। या निर्णयामुळे आपल्या सगळ्यांना नवीन आयुष्य मिळालंय।